चिन्मय 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 चेंडू 3 धावा. याच प्रकारे पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे रुपेश मस्करच्या रूपात. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4. एक गडी बाद 5 चेंडू. एक धाव घेण्यात यश डिक्लेअरच्या रूपात. संघाची धावसंख्या झाली ती 5. एक गडी बाद. दुसरा षटक आणि निर्णायक षटक हाताळेल तो म्हणजे डीजे मँग सुपर किंग संघाचा गोलंदाज कुणाल पोईपकर, बल्ली ऑफ उल्हासनगर. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रम कनोजिया. पहिलं चेंडू बाईकच्या रूपात एक धाव भेटेल. बॉल चांगला होता पण तिकडे यष्टीरक्षकाला बॉल काय गॅदर करता आला नाही. बॅट कट. इकडे त्यांनी विकेट घ्यायचा पण चान्स होता त्यांच्याकडे. कॅच सोडली आहे, बॉल सोडलाय आणि एक धाव सुद्धा सोडली आहे ती चिन्मय 11 संघासाठी. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. एक गडी बाद. सुंदर असा पहिला चेंडू टाकला होता कुणाल पोईप करते. बघूया दुसरा चेंडूवर काय करतात ते संघासाठी. पुन्हा एकदा स्वीपच्या रूपात घेतोय तो म्हणजे आपला सन्नी जाधव. चौकार. कच्चा क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. जयेश मस्करच्या बॅटीतनं येतोय तो खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद. 1-1-1 चा आकडा आलेला आहे. पुन्हा एकदा स्टंपला लागून एक धाव घोषांकित क्षेत्रात जयेश मस्करच्या बॅटीतनं. प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच करत नाही आणि या ठिकाणी disconnected. पुन्हा एकदा बॅटीची कड घेऊन जातोय डिक्लेअरच्या क्षेत्रात. संघाची धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे
13 गडी बाद. शेवटचा चेंडू 1 टू गो. अजित निकम सर नाहीये तरी पण आपण करूया 1 टू गो. चेक झालाय कुणाल पोईपकर याच्याकडनं. बघूया या षटकात त्यांनी अजूनही एक गडी काय बाद केलेला नाहीये. त्यांचा रेकॉर्डला साजेसा खेळ केलेला नाही त्यांनी. उलटा टाकला होता. रनआउटचा प्रयत्न असेल पण चान्स चुकलाय अंपायरीचा. नॉट आउट. जर डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी चान्स होता गडी बाद करण्याचा पण प्रयत्न हुकलाय आणि बॅट्समन जिवंत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 गडी बाद. चिन्मय 11 संघ. तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतो म्हणजे विशाल बागवे. पुन्हा एकदा शॉट आणि अजून एक चान्स होता गच्चा क्षेत्राचा फायदा घेण्याचा. चिन्मय 11 संघाला पण तिकडे नशीब साजेस झाले त्यांना आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे चिन्मय 11 संघाला. बाबूच्या हातात बॉल निसटला होता. चेंडू जर जाऊन आदळला असता पडद्यावर तर चौकार भेटला असता पण चेंडूने काहीतरी आपली वेगळीच किंमत दाखवली आणि सरळ जाऊन गेलाय तो 1 धावेच्या रूपात. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात. शॉट चांगला होता जयेश मस्करच्या बॅटीतनं. पुढील चेंडू सनी जाधव. पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण करतोय बल्लीचं नवरूप. सुंदर असं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवलाय तो म्हणजे कुणाल पोईपकर याने. पुढील चेंडूवर सामना करेल तो म्हणजे जयेश मस्कर. फिल्डिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षण दर्जा वाढवलाय डीजे मयांक सुपर किंग संघाने. जसा त्यांचा पहिला चौकार गेला होता आगाच्या क्षेत्ररक्षणामुळे पण त्यानंतर जो आपण क्षेत्राचा दर्जा बघतोय त्या एका साईडला भाऊजी, दुसऱ्या साईडला कुणाल पोईपकर, दुसऱ्या साईडला असेल तो ललित. रोनितच्या अजून हातात बॉल आलेला नाहीये. बघूया काय करतात ते. सुंदर असा प्रयत्न होता. अंपायर डिसिजन असेल आउट आणि जयेश मस्कर धावचीत. डायरेक्ट हिट करतोय तो सचेल. परेश मादळकर बॉल गॅदर करून रनआउट करतोय. जयेश मस्कर याला संघाचा दुसरा गाडी बाद होतोय तो म्हणजे चिन्मय 11 संघाचा. 17 आणि 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्वप्नील पवार आलाय बॅटिंगला. स्वप्नील पवारला आपली पॉवर दाखवण्याचा चान्स आहे पण तो चान्स आता भेटणार नाही. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 18 धावा फटकावल्या त्या म्हणजे चिन्मय 11 संघाने. शेवटच्या चेंडूवर काय करतात सन्नी. परत एकदा क्षेत्ररक्षण 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 19. डीजे मयांक सुपर किंग संघाला विजयासाठी असतील 20 धावा. सोम सोम माऊली आणि किमया पॅकर्स संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यायचंय. पुढील सामना त्यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. माऊली आणि किमया. तो येतोय बा.
दोन मित्र परम मित्र आणि आमने सामने उभे आहेत. एका साइडला चेतन बेलिटकर उल्हासनगर श्री आणि दुसऱ्या साइडला कवटरावीचा बादशाह रोनित सावंत. लेग साइडच्या दिशेने एक धावेसाठी फटकावलंय. निलेश शिंदे यांना विनंती असेल त्यांनी किम्या पॅकस आणि माऊलीचा टॉस करायचा आहे. निलेश शिंदे पुन्हा एकदा स्वप्नील पवारच्या हातात रनआउटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट लागला असता तर धावची धुवायचा चान्स होता तिकडे परेश मादळकर पण प्रयत्न हुकलाय आणि एक धाव घेण्यात यश. ते म्हणजे डिजिमाईक सुपर किंग संघाच्या फलंदाजांना. बघूया आता रोनित सावंत आपल्याच मित्राच्या गोलंदाजीवर काय करतात. आउट होतात, चौका मारतात की एक सिंगल घेऊन परेश मादळकर यांना चान्स देतात. किम्या पॅकर्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा या षटकात आलेले आहे. चेतन बेलिटकर पहिलं षटक हाताळतोय. चौथा चेंडू कॅच. याला बोलतात कॅचची पार्टनरशिप. एकाने बॉल उडवलाय, दुसऱ्याने जेल घेतलाय आणि जेल बाद होतोय तो म्हणजे संघाचा कर्णधार परेश मादळकर. रिले कॅच. ललित नेहलानी पुढील फलंदाज. पहिला गडी बाद केला तो चेतन बेलिटकर याने. पुन्हा एकदा एक धाव. लकीच्या बाजूने गेलाय बॉल पण त्याची ध्येयष्टी अशी आहे की त्याच्याकडे जर आला बॉल तर तो जाणार नाही, पण बाजूने गेला तर तो थांबवू शकणार नाही. पुन्हा एकदा फुलटॉस पडलेला चेंडू होता. एक धाव घेण्यात यश येते ते म्हणजे रोनित सावंत याला. आतापर्यंत त्याने झालेल्या टुर्नामेंटमध्ये एकही चौकार मारलेला नाहीये, पण आम्ही वाट बघतोय. प्रत्येक संघ, प्रत्येक प्रेक्षक हे वाट बघताय त्याच्या बॅटिंग कधी चौकार येईल, कधी त्याची बॅटिंगचं प्रदर्शन आम्हाला दाखवतोय. पुढील षटक हाताळेल तो म्हणजे उल्हासनगर आयकन सनी जाधव. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या दिशेने एक धाव. रनआउटचा प्रयत्न असेल, बघूया काय करतात ते, पण एक धाव घेण्यात यश. ते म्हणजे डिजिमाईक सुपर किंग संघाच्या फलंदाजांना. संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7. एक गडी बाद. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. ड्राईव्ह खूप चांगलं खेळतो रोनित सावंत. लेग साईडला बोला, ऑफ साईडला बोला, स्ट्रेटला पण कधी कधी खेळतात, पण अजूनपर्यंत त्यांनी आपल्या बॅटिंगची धुरा त्यांनी हातात घेतलेली नाहीये. आतापर्यंत त्यांचा फलंदाजी धुरा घेतली ती म्हणजे परेश मादळकर यांनी. रनआउटचा प्रयत्न असेल पण लक्की बॉल घेऊन देईपर्यंत एक रन धावून घेतला होता. या मॅच मध्ये रोनित सावंतला काहीतरी करावं लागेल. चेक 1 चेक सन्नी जाधवने केलेला आहे चेक. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन जातोय एक धावेसाठी. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे डिजिमाईक सुपर किंग संघाला.
6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असते. निर्णय षटक घेऊन येईल ते म्हणजे संघाचा कर्णधार रुपेश मस्कर. सामना करेल तो म्हणजे मॅन फ्रॉम दासमल नगर रोनित सावंत. बघूया काय करतात ते. चौकाराची आवश्यकता असेल, चौकार, कारण का आपला फॉर्मॅट हा 1 आणि 4 चा आहे. तर आपल्याला एक तर एक धाव काढायची किंवा चौकार मारायचा, तर चौकारानेच आपली मॅच आपल्या हातात येऊ शकते. दोघं फलंदाजांनी त्याबद्दल नक्कीच डिस्कशन केलं असेल. बघूया काय करतात ते. पहिल्या चेंडूवर सामना स्पष्ट होऊन जाईल. रुपेश मस्कर तिसरं षटक. अंपा जरासा वाचलाय, थोडासा वाचलाय, जरासा शॉटला जरा ऍडजस्ट करून मारला असता तर काय माहिती, पण चौकार भेटला असता. पण एक धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे डीजे सुपर किंग संघाला 5 चेंडू अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे डीजे सुपर किंग संघाला. वाईड बॉल अवांतर धाव. मॅचच्या अशा सिच्युएशनला एक वाईड अवांतर धाव देणं नक्कीच मुश्किल असेल. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तिकडे स्वप्नील पवार, पण एक धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण रुपेश मस्कर बॉलवर धावून गेला होता आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे डीजे सुपर किंग संघाच्या फलंदाजांना संघाची धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. 4 चेंडू अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. ललित नेहलाने ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव, 3 चेंडूत 5 धावांची आवश्यकता डीजे सुपर किंग संघाला. रनआउटचा प्रयत्न असेल इकडे, पण ललित नेहलानी आपल्या स्ट्राईक मध्ये पहिलेच 2 चेंडूत 1 चौकार लगावण्याची आवश्यकता. एक तर या चेंडूवर किंवा पुढच्या चेंडूवर पण चौकार येणं गरजेचं आहे, ते म्हणजे डीजे सुपर किंग संघाला. बघूया कोणत्या चेंडूवर येतोय चौकार. वाईड बॉल अवांतर धाव. 2 चेंडू 3 धावाची आवश्यकता. काहीतरी कर भावा ललित नेहलानी. पुन्हा एकदा वाईड. आता मॅच झालीये नेक टू नेक. 2 चेंडूत 2 धावा. बॉल टू बॉल, रन टू बॉल. आता मॅच दोघांच्या पारड्यात. बघूया कोण जिंकतात. 2 चेंडू पूर्वी मॅच होती ती म्हणजे चिन्मय 11 संघाकडे, पण 2 सतत सलग अवांतर धाव देऊन रुपेश मस्करने डीजे सुपर किंग संघाला मॅच मध्ये जिवंत केले. बघूया आता 2 चेंडू 2 धावा कशी डिफेंड करतात, ते म्हणजे रुपेश मस्कर संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा एक धाव गोशांकित क्षेत्रात. जर एक धाव डिफेंड केली, मॅच आता आर या पारचा सामना झालेला आहे. जर डॉट येतोय तर डीजे सुपर किंग्स संघ हारेल. आणि सलग तिसरा वाईड आणि रुपेश मस्करने मॅच गमावली आहे आणि डीजे सुपर किंगला मॅच दिली आहे त्यांनी. डीजे सुपर किंग संघ विजयी.